आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवलेली आहे झणझणीत आणि रस्सेदार स्वादिष्ट अशी गावठी कोंबड्याची भाजी आणि सोबतच चटपटीत कुरकुरीत चिकन कबाब। तर ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा नक्की करा। तर इथे मी गावठी कोंबडा साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता भाजीसाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते सुद्धा मी दाखवणार आहे। भाजीसाठी मी इथे एक छान असं वाटण करून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे लसूण, मिरची, भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि आलं। ह्या सर्वांची मी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। त्यानंतर हळद, मसाला, मीठ, बारीक केलेली पेस्ट, खडे मसाले, तेल आणि कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। आता मी कुकरमध्ये तेल घालणार आहे। तेल छान व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले घालणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि त्यानंतर ह्यामध्ये कांदा घालणार आहे। कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे आणि कांदा लवकर शिजावा ह्यासाठी मी ह्यामध्ये मीठ घालणार आहे, त्यामुळे कांदा व्यवस्थित शिजेल। आणि आता इथे कांदा व्यवस्थित शिजलेला आहे। आता यामध्ये मी तयार केलेली पेस्ट घालणार आहे आणि आता ही पेस्ट आणि कांदा व्यवस्थित परतून घेणार आहे। ही पेस्ट आणि कांदा व्यवस्थित शिजवला की भाजीला खूप छान चव आणि फार छान असा सुगंध सुद्धा येतो, त्यामुळे ही पेस्ट आणि हा कांदा एकत्र व्यवस्थित शिजवणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। आता यामध्ये मी हळद, मसाला आणि मीठ घालणार आहे आणि हे सुद्धा सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। सर्व मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी एकदम जर असं पाणी घालणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि पेस्ट सुद्धा बघू शकता खूपच छान दिसत आहे। आणि आता यामध्ये मी साफ केलेला गावठी कोंबडा घालणार आहे आणि तो सुद्धा या सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि आता मी यावर एक ताट ठेवणार आहे आणि या ताटावर एक ग्लास पाणी ठेवणार आहे आणि 1 ते 2 मिनिटं छान अशी वाफ येऊ देणार आहे। आणि इथे मी एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, हेच पाणी मी भाजीमध्ये यूज करणार आहे। एक ते 2 मिनिटे छान वाफ काढून झाल्यानंतर मी यावरील झाकण काढून घेणार आहे आणि ताटावरील गरम पाणी सुद्धा यामध्ये घालणार आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। गावठी कोंबडा व्यवस्थित शिजण्यासाठी मी आधीच पाणी गरम करून ठेवलेला आहे, तेच पाणी मी आता यामध्ये घालणार आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता कुकरचं झाकण लावून गावठी कोंबडा छान शिजवून घेणार आहे। यासाठी मी कुकरच्या 4 शिट्ट्या होऊ देणार आहे। चार शिट्ट्या झाल्यानंतर आता मी
बटाट्याचे तुकडे घालणार आहे आणि हे सुद्धा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। बटाटे व्यवस्थित शिजण्यासाठी पुन्हा मी कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ देणार आहे। दोन शिट्ट्या झाल्यानंतर बटाटा आणि कोंबडा व्यवस्थित शिजलेला आहे आणि या भाजीला खूपच छान असा रंग सुद्धा आलेला आहे। आणि आता ही भाजी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे। तर मी यावर छान कोथिंबीर घालून घेणार आहे। झणझणीत आणि स्वादिष्ट अशी गावठी कोंबड्याची भाजी तर तयार झालेली आहेच। तर आता पुढे मी दाखवणार आहे कुरकुरीत आणि चटपटीत असे चिकन कबाब। त्यासाठी लागणारे साहित्य मी दाखवत आहे। ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, 2 अंडी घेतलेली आहेत, कॉर्नफ्लॉवर, मैदा, रेड फूड कलर, रेड चिली सॉस, मसाला, मीठ, आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट। आणि इथे मी एका बाजूला तेल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। चिकन कबाब बनवण्यासाठी मी इथे चिकन घेतलेला आहे। यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट टाकणार आहे। नंतर यामध्ये मीठ, मसाला, सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि 2 अंडी टाकून घेणार आहे। त्यानंतर मैदा, कॉर्नफ्लॉवर, रेड फूड कलर टाकून हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि तेल सुद्धा इथे गरम झालेलं आहे। आणि आता या तेलामध्ये मी चिकनचे पीस टाकून घेणार आहे आणि 5 मिनिटे मंद आचेवर व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहे। पाच मिनिटे व्यवस्थित शिजू दिल्यानंतर आता हे चिकन कबाब व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत। तर मी अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा चिकन कबाब तयार करून घेत आहे। आणि आता हे सुद्धा चिकन कबाब व्यवस्थित असे फ्राय करून झालेले आहेत। आणि आता इथे गावठी कोंबड्याची झणझणीत भाजी आणि चिकनचे चटपटीत असे कबाब तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा। थँक यू फॉर द वॉचिंग।